यानंतर बातमी आहे भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही धुळे नाशिक जिल्ह्यात असणार आहे, तर मालेगावमध्ये राहुल गांधींचा दुपारी रोड शो देखील होईल। भारत जोडो न्याय यात्रा ही मंगळवारी नंदुरबार मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला असून या यात्रेने आता आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात असणार आहे, तर दुपारी मालेगावमध्ये राहुल गांधींचा रोड शो देखील होणार आहे। त्यासाठी आता काँग्रेसकडून मालेगावमध्ये जोरदार अशी तयारी देखील करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर आपल्या सोबत लाईव्ह जोडले जात आहेत। विशाल, आपण पाहतोय राहुल गांधींचा दुपारी मालेगावमध्ये रोड शो होतोय, कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? बरं, निश्चित आहे, निश्चितच सांगतो मी। नंदुरबार जिल्ह्यामधनं ही सभा सुरू झाली, रॅली सुरू झाली। आता धुळ्यामध्ये साधारण 10 वाजेपर्यंत राहुल गांधी धुळ्यात पोहोचतील, कार्यकर्त्यांच्या भेटी होतील, पदाधिकाऱ्यांच्या भेटी होतील आणि साधारण 11:30 वाजेपर्यंत महिला मेळाव्याला ते धुळ्यामध्ये संबोधित करणार आहे। सर्वात महत्त्वाचं की नंदुरबारच्या आदिवासी जिल्ह्यामधनं ही सुरुवात झाल्यानंतर आता धुळे जिल्ह्यामध्ये नेमकं ते काय बोलतात, या महिलांसाठी मेळाव्यात काय महत्त्वाचे विषय मांडतात ते पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे। याची उत्सुकता सर्वांना आज नेमकी लागलेली। धुळे शहरात मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या वतीनं बॅनर लावण्यात आलेले आणि राहुल गांधींचं स्वागत हे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे रोड शो देखील धुळ्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे। फरा, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।